फ्लॅशलाईट बंद कर, नाहीतर पुढचा नंबर तुझा. मुंबईचा संजय गांधी नॅशनल पार्क, जिथे दिवसा तर हजारो पर्यटक येतात, पण रात्रीच्या 2 नंतर असं काहीतरी होतं की तिकडे गेलेला माणूस परत कधीच येत नाही. काही वर्षांपूर्वी 3 तरुण आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करायचा म्हणून या जंगलात आलो, पण दुसऱ्या दिवशी पोलिसांना सापडला तो फक्त त्यांचा कॅमेरा. आणि त्या कॅमेऱ्यात असं काही रेकॉर्ड झालं होतं ज्याने पोलिसांच्या अंगावर देखील काटा आला. आज आपण पाहणार आहोत त्या 3 मित्रांची आणि त्यांच्यासोबत घडलेल्या त्या काळ्या रात्रीची संपूर्ण घटना. रात्रीचे 1:15 वाजले होते, पावसाची काळोखी रात्र, आणि संपूर्ण शहर गाढ झोपेत बुडालं होतं. पण ते 3 मित्र मात्र त्यांच्या YouTube हॉरर चॅनलसाठी एक नवीन आणि थरारक व्हिडिओ शूट करायला म्हणून घराबाहेर पडले होते. विनय, रोहन आणि समीर. त्यांचा प्लॅन अगदी ठरलेला होता. संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात जाऊन त्यांना रिअल हॉन्टेड फॉरेस्ट चॅलेंज शूट करायचं होतं. जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच रोहनने आपला कॅमेरा सेट करायला सुरुवात केली. तो उत्साहाने म्हणाला, ब्रो, आजचा कॉन्टेंट कसाही करून व्हायरल गेलाच पाहिजे. त्यावर समीर हलकसं हसत म्हणाला, व्हायरल तर नक्कीच जाईल रे, पण उद्या पोलिसांनी पकडलं नाही म्हणजे मिळवलं. दोघंही असले, पण विनय मात्र शांत होता. त्याने समोर पसरलेल्या अथांग जंगलाकडे पाहिलं